कधी कधी एक बातमी फक्त बातमी नसते, तर सत्यतेची एक अशी चावी असते जी अजाणतेचे जाणीवपूर्वक बंद केलेले सर्व दरवाजे उघडते. नाशिक टीसीएस मधल्या कॉर्पोरेट जिहादच्या बातमीने असेच काही फार वर्षापासून बंद असलेले सो कॉल्ड एकतर्फी सेक्युलरिझमचे गंज लागलेले असंख्य दरवाजे उघडले आहेत. नासिक आईटी कंपनी में रेप और धर्मांतरण मामले से जुड़ी इस वक्त की अहम खबर, बड़ा अपडेट इस खबर पर सामने आ रहा है। देखिए, मामले की जांच कर सकती है सेंट्रल एजेंसियां। This as a widening investigation by Nasik police into allegations of sexual harassment at a multinational company has now revealed a complex set of claims spanning nearly 4 years from 2022 up until 2026. ज्यावेळी केरळ स्टोरी हा सिनेमा रिलीज झाला होता, त्यावेळी भारतातल्या लिबरल माइंडसेट असलेल्या लोकांनी कशा प्रकारे हा सिनेमा फेक आहे, समाजातल्या एखाद्या विशिष्ट गटाला कशा प्रकारे हा टार्गेट करतोय, लव जिहाद सारखं काहीच नसते, ह्यासारखे सिनेमे कशा प्रकारे एखाद्या विशिष्ट धर्माला आणि त्या धर्माला मानणाऱ्या लोकांना टार्गेट करण्यासाठी सत्ताधारी पक्ष आणि RSS सारख्या संस्थांनी रचलेला कट आहे हे, आणि ह्याच्यासारखे बरेचसे रिॲक्शन्स फक्त आणि फक्त एका सिनेमाच्या विरोधामध्ये येत होते. जणू काही या सो कॉल्ड फेक सिनेमामुळे पीसफुल समाजाचा चेहरा एक्सपोज झाला असावा. त्यांनी ओढलेला भोळेपणाचा नकाब तार तार करत फाडले गेल्याचं दुःख त्यांच्या डोळ्यावरती दिसून येत होतं. लव जिहाद एक बड़ी कंस्पिरेसी थियरी. The Kerala files, a distorted stories, narrated with some distorted stories, the concocted stories. 130 करोड़ जनता का प्रधानमंत्री है और एक पिक्चर को प्रमोट करते हो भी झूठी भाई. और पिक्चर बनाने वालों से हम ये पूछना चाह रहे हैं, फिक्शन है या फैक्ट है? 3 लोगों के इंडिविजुअल केसेस को लेकर पूरी केरला स्टेट को बदनाम किया जा रहा है. This may be your Kerala story, it certainly is not our Kerala story. आज नाशिकच्या TCS कंपनीमध्ये जो कॉर्पोरेट जिहाद घडून आला आहे त्याने फक्त महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशाला हादरून सोडलेला आहे. तर याच घटनेवरती प्रकाश टाकण्यासाठी मी मयूर घेऊन आला तुमच्यासाठी आणखी एक एपिसोड तुमच्या हक्काच्या कट्ट्यावरून, ज्याचं नाव आहे नॉलेज कट्टा. जर तुमच्या मते केरळ स्टोरी हा प्रोपोगंडा आहे तर प्लीज TCS स्टोरी तुमच्या मते नक्की काय आहे हे मला जरा सांगाल का? टाटा ग्रुपचा भाग असलेल्या TCS अर्थात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, जिथे देशाच्या प्रगतीसाठी काम केलं जाणं अपेक्षित होतं, तिथेच धर्मांतरण, सेक्शुअल हरासमेंट, इतर धर्मांच्या विरोधामध्ये धार्मिक द्वेष पेरण्याचं काम एका ठराविक समाजातील लोकांच्या द्वारे केलं जात होतं. आसिफ अन्सारी, शफी शेख, शाहरुख कुरेशी, रजा मेमन, तौसिफ अख्तर, दानिश शेख ह्यासारखे पुरुष कर्मचारी सोबतच त्यांना साथ लावली होती ती म्हणजे HR मॅनेजर असलेल्या निदा खान यांची. हे सर्व मिळून कशा प्रकारे TCS मधल्या महिला कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक तथा मानसिक स्थितीचा वापर करून पहिलं तर त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचे आणि पुढे जाऊन एकदा जवळीक चांगली वाढली की त्या स्त्रियांचं शारीरिक तसेच मानसिक शोषण केलं जायचं. हिंदू देवी देवतांबद्दल आक्षेपार्ह विधाने केली जायची. तुमचा देव हा खोटा आहे, जगामध्ये एकच देव आहे ज्याला आम्ही मानतो आणि तोच खरा आहे. हिंदू रीतिरिवाज हे आउटडेटेड आहे, प्रार्थना केल्याने काहीच मिळत नाही. जर तुम्हाला जॉबमध्ये हाईक हवी असेल तर तुम्हाला नमाज पढणे, बीफ खाणे ह्याच्यासारख्या गोष्टींसाठी प्रवृत्त केलं जायचं आणि वेळ कधी कधी अशी देखील यायची की धर्मांतरापर्यंत विषय पोहोचला जायचा. हाती आलेल्या माहितीनुसार गेल्या 4-5 वर्षापासून TCS नाशिकमध्ये ह्या सर्व घटना एखाद्या वेल प्लॅनच्या अंतर्गत घडत होत्या. कोणच काही बोलत नव्हतं. प्रत्येकाला एकतर जॉब जाण्याची किंवा बदनामी होण्याची भीती होती, त्यामुळे सारं काही ते सहन करत होते. तिथे काम करणाऱ्या महिलांसोबत हे सर्व आरोपी टीम लीडर्स जवळीक साधण्याच्या बहाण्याने त्यांच्या शरीराच्या प्रायव्हेट भागांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचे. महिलांचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओज त्यांच्या देखत काढले जायचे आणि पुढे जाऊन ह्याच व्हिडिओज आणि फोटोच्या आधारावरती त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध बनवण्याचा प्रेशर टाकला जायचा. तिथे काम करणाऱ्या एका हिंदू कर्मचाऱ्याने देखील स्वतःची व्यथा ऐकून दाखवली होती. 2022 पासून 2026 पर्यंत तब्बल 4 वर्ष त्याचा तिथे धार्मिक रूढी आणि विचारांच्या आधारावरती हॅरॅसमेंट केली जात होती. त्याच्या समोर हे सर्व टीम लीडर्स हिंदू देवी देवतांची बदनामी करायचे, शिवलिंगाच्या संदर्भात अश्लील टिप्पणी करणे, कृष्णाला स्त्रीलंपट तर द्रौपदीच्या चारित्र्याचं हनन करणारे स्टेटमेंट तिथे वारंवार केले जायचे. आणि जर समजा कोणी त्यांच्या विरोधामध्ये तक्रार करण्याचा प्रयत्न केला तर त्याची तक्रार ऐकली जायची नाही, अन्यथा तक्रार करणाऱ्यालाच ओरडत त्याला जॉबवरून काढण्याची धमकी दिली जायची. हे असं चित्र सतत आणि वारंवार घडत असल्याचं पाहून TCS नाशिक मधल्याच
एका महिला कर्मचाऱ्याने स्वतःची संपूर्ण हिंमत एकवटत नाशिक मधलं देवलाली पोलीस स्टेशन गाठलं आणि तिथल्या पोलिसांना त्यांच्यासोबत घडत असलेला सर्व प्रकार सांगून टाकला. त्यानंतर नाशिक पोलिसांनी सर्व पुरुष टीम लीडरच्या विरोधात सोबतच HR मॅनेजर निधा खानच्या विरोधामध्ये एक रीतसर तक्रार नोंदवून घेत त्यांच्या विरोधामध्ये कारवाई करायला सुरुवात केली. सर्व आरोपी पुरुष कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे, परंतु HR मॅनेजर निधा खान मात्र पोलिसांच्या तावडीमध्ये अजून सापडलेली नाहीये. त्यामुळेच ती लपू शकेल अशा प्रत्येक एक्सपेक्टेड ठिकाणावरती पोलीस आता छापा टाकत आहेत. या केसमध्ये आता IB आणि NIA सारख्या सरकारी एजन्सीज देखील तपास करत आहेत आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये कोणत्या रॅडिकल ऑर्गनायझेशनचा सोबतच पाकिस्तानामधल्या टेररिस्ट ऑर्गनायझेशनचा हात तर नाही आहे ना, हे देखील तपासले जात आहे. या संपूर्ण केसची ज्यावेळी नाशिक पोलिसांना माहिती मिळाली होती त्यावेळी नाशिक पोलिसांनी आपल्या 7 महिला पोलीस कर्मचाऱ्यांना अंडरकव्हर बनवत कंपनीमध्ये पाठवलं होतं आणि ह्याद्वारे 40 दिवस तिथे काम करताना या सर्व कर्मचाऱ्यांनी जे काही सबूत एकवटले त्याच्याच आधारावरती TCS नाशिकच्या ब्रांचमध्ये सुरू असलेल्या कॉर्पोरेट जिहादचं भांड फोडण्यात आलं. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्व काही एका कोऑर्डिनेटेड प्लॅनच्या अंतर्गत केलं जात होतं आणि ह्याचा मुख्य उद्देश होता लव्ह जिहाद आणि धर्मांतरण करणं. कंपनीतले आरोपी पुरुष कर्मचारी महिला कर्मचाऱ्यांसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचे. एकदा की त्या जाळ्यामध्ये अडकल्या की त्यांचं शारीरिक शोषण केलं जायचं. याच कर्मचाऱ्यांपैकी दानिश शेख हा देखील एक होता. दानिश शेखने तर स्वतः विवाहित असताना देखील एका महिला कर्मचारीला स्वतःच्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये ओढून घेतलं होतं. त्या महिलेवरती दानिशच्या प्रेमाचा एवढा प्रभाव होता की तिने तिची संपूर्ण धार्मिक ओळख विसरून इस्लामच्या रीतिरिवाजांना पाळायला सुरुवात केली होती, जसं की नमाज पढणं, रमजानच्या महिन्यामध्ये रोजे ठेवणं इत्यादी इत्यादी. परंतु ज्यावेळी तिला दानिशचे दुसऱ्या महिलांसोबत देखील संबंध असल्याचे पुरावे मिळाले त्यावेळी या महिलेला आपल्यासोबत झालेल्या अन्यायाची जाणीव झाली. नाशिक TCS मध्ये जे काही घडलंय ते आणि ह्याच्यासारख्या असंख्य घटना आज भारतभर सर्वत्र पाहायला मिळत आहेत आणि ह्याद्वारे एक गोष्ट नक्कीच लक्षात येत आहे की लव्ह जिहाद असो किंवा ह्याच्यासारखा कोणत्याही प्रकारचा दुसरा जिहाद असू द्यात, ह्यामध्ये फक्त अशिक्षित लोकच अडकली जात नाहीयेत, तर आज भारतामधला उच्च शिक्षित तसेच समाजातला हाय क्लास वर्ग देखील या सर्वांच्या विळख्यामध्ये अडकल्याचं आता दिसून येत आहे. आज आपण आपल्या देशाला सेक्युलर म्हणतो, पण खरंच आपण सर्व भारतीय सेक्युलर आहेत का? पण आज भारतामध्ये मेजॉरिटी असलेला हिंदूच मात्र सेक्युलर असल्याचं दाखवत आहे आणि बाकी जिहादी माइंडसेट ठेवणारे, स्वतःला अरबांचे वंशज मानणारे ही अशी गलिच्छ मानसिकतेची लोक मात्र कट्टरवादी आणि एक्स्ट्रीमिस्ट आहेत. त्यांच्यासाठी शांतता आणि समाधानाने जगण्यापेक्षा हिंदू आणि इतर मायनॉरिटीजना काफिर म्हणत त्यांचा नरसंहार करण्यात तसेच त्यांचं धर्म परिवर्तन करून मृत्यूनंतर जन्नत अर्थात स्वर्ग मिळेल ह्याची लालसा बाळगण्यामध्येच आनंद मिळतोय. आज जर आपण भारतीय म्हणून यासारख्या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं तर आपली हालत देखील भविष्यामध्ये युरोप सारखी होऊन जाईल. कारण युरोपमधल्या बहुतांश देशांमध्ये या रॅडिकल माइंडसेट असलेल्या लोकांनी हैदोस घातलेला आहे आणि या देशांचं हळूहळू कल्चरल तसेच रिलिजियस कन्व्हर्जन केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळेच मी प्रत्येक भारतीयाला विनंती करतो की आपण आपल्या धार्मिक तत्वांना ओळखलं पाहिजे. सोबतच ही गोष्ट देखील विसरून चालणार नाही, धर्म हा प्रत्येकाचा वैयक्तिक असतो, त्यामुळे कोणालाच हा अधिकार नाही मिळत की त्याने आपला धर्म दुसऱ्यांवरती लादण्याचा प्रयत्न करावा. आणि असं जर समजा कोणी तुमच्यासोबत करत असेल तर तुमच्याकडे हा अधिकार आहे, तर तुम्ही त्याच्यावरती कायद्याच्या अंतर्गत रीतसर कारवाई करू शकता. तर मित्रांनो, असा होता आजचा आपला व्हिडिओ. जर तुम्हाला या व्हिडिओमधून व्हॅल्युएबल माहिती मिळाली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच ही बेल आयकॉन दाबा जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुम्हाला विनंती असणार आहे की हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून समाजामध्ये घडणाऱ्या परिस्थितीची जाणीव त्यांना देखील होईल. तुर्तास तुमची रजा घेतोय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.